नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. उद्या आहे माघी गणेश जयंती. तिलकुंद चतुर्थीचं महत्त्व काय ते जाणून घेऊया थोडक्यात. कारण या दिवशी जो व्यक्ती उपाय करतो, गणपती बाप्पांना शरण जातो, त्याला कोणतेही संकट असू दे, त्या संकटातून गणपती बाप्पा अगदी सुखरूपपणे बाहेर काढतात. पण ही गणेश जयंती नेमकी कसली आणि कोणती? कारण बघा, भाद्रपदामध्ये आपण गणपतीचा जन्मोत्सव साजरा करतो. मग माघ महिन्यामध्ये गणपतीचा जन्मोत्सव कसा बरं? कारण याचं काय आहे तेच जाणून घेणार आहोत. त्याशिवाय याला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. म्हणजे काय? तीळ आणि कुंद म्हणजे कंदाची पांढरी फुले या दिवशी भगवान गणेशाला अर्पण केल्याची परंपरा आहे. गणेशाला तीळ आणि कंदाची पांढरी फुले अर्पण करतात. बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नाही आहेत, म्हणूनच मी व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत या माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते. अनेक चॅनलवर हा उपाय करा, अमुक असंच पदार्थ अर्पण करा असं सांगितलं जातं. पण यामागचं नेमकं कारण देखील माहीत हवं आहे, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण सांगू शकू आणि पुढच्या पिढीला माहीत असेल तर आपली परंपरा जपण्याचा देखील जो आपला ठेवा आहे तो पाळला जातो. आरोग्य हवं आहे, समृद्धी हवी आहे, तर माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन करणं हे पूर्वापार सांगण्यात आलेलं आहे. अगदी पूर्वीपासून तीळ हे दानासाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आरोग्यासाठी पण. पापमुक्ती जर हवी असेल तर आजच्या दिवशी या व्रताचे जर पालन केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थींचे पुण्य मिळते, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. नाही तुम्हाला कोणती चतुर्थी करायला मिळाली, विनायकी चतुर्थी येते, संकष्टी चतुर्थी येते, महिन्यामध्ये 2 चतुर्थी हा तिथीचा क्षण असतो किंवा तिथी येत असते, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुण्य मिळण्याचं एकमेव म्हणजे आजची चतुर्थी. मग आता बघा, भाद्रपदातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो, बरोबर? तर या माघ महिन्यामध्ये गणपती जन्मोत्सव हा जो साजरा केला जातो, तो कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने महोत्कट विनायक रूपात जन्म घेतला. जे कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक्सप्लेन केलेलं आहे अगदी इमेजद्वारे. जरूर ते तुम्ही पहा. दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता. मग आता बघा, या राक्षसांचा वध करण्यासाठी देवाला विविध रूपं घ्यावी लागतात. मग त्याच्याद्वारे देव सांगतात की विनाश जो आहे तो वाईटाचा होतो म्हणजे होतोच. पण आजच्या दिवशी मग ही पूजा कशी करायची? उपवास तर धरला, पण पूजा कशी करायची? साहजिक आहे, सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडं लवकर उठायचं. अंघोळ करताना तीळ जे आहे थोडे वाटून घ्यायचे, बारीक करायचे. त्यामध्ये तुम्ही थोडीशी मुलतानी माती, चंदन पावडर हे मिक्स करायचं, त्याचं उटणं बनवायचं, उटणं लावायचं. स्नानाच्या पाण्यात थोडंसं तीळ टाकायचं, जे अंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये देखील. आणि संकल्प घ्यायचा अंघोळ झाल्यानंतर. गणपतीसमोर बसायचं आपल्या देवाराच्या समोर आणि संकल्प घ्यायचा की मी आज ही चतुर्थी तिथी जी आहे याचा उपवास करत आहे. यापूर्वी कधीच केलेलं नाही आहे, आमच्या घरात चालत नाही किंवा कुणी केलेलं नाही आहे. मग मी काय करू? बिनधास्त करा तुम्ही हा उपवास. आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल, दरवर्षी येणारा, वर्षातून एकदा करायला काय हरकत आहे ना? मग काय करायचं? संकल्प घ्यायचा की मी आज हा उपवास करत आहे. अमुक तुमचं नाव, गोत्र, ज्या एरियामध्ये राहता तो एरिया, हातामध्ये पाणी घेऊन ते खाली जमिनीवर सोडायचं. काही हळदी कुंकू फुलं वगैरे नसतील तरी मनोभावे हा संकल्प सोडायचा. मग एका पाटावर लाल वस्त्र अंथरायचं, गणपतीची मूर्ती किंवा फोटो आहे तो ठेवायचा. शक्य असल्यास अभिषेक करा तुम्ही पंचामृताचा किंवा साध्या पाण्याचा अभिषेक गणपतीच्या मूर्तीवर करायचा. त्यानंतर विधिवत स्थापना करायची तांदळाच्या राशीवरती गणपती बाप्पांची. बाप्पांना आवडणारी लाल फुले, जास्वंदाची, गुलाबाची किंवा जी मी मगाशी सांगितलं कुंदाची फुले जी पांढरी असतात ती, दुर्वा, शेंदूर अर्पण करायचं, हळदी कुंकू अर्पण करायचं. नेहमीप्रमाणे दुर्वा अर्पण करताना एक नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे दुर्वाच्या जिथं बांधलेली जुडी आहे तिथे हळदी कुंकू लावायचं, अग्रभागाला चंदनाचा अत्तर हे जरूर लावायचं. आणि मग आजच्या दिवशी तिळांच्या लाडूचा नैवेद्य दाखवायचा असतो. खूप आवडतो गणपती बाप्पांना. मोदक बनवतात अनेक जण, जे शेंगदाणं, तीळ आणि जे गूळ आहे यांचं जे आपण लाडू बनवतो त्याचाच मोदक बनवला जातो. आणि मग नैवेद्य अर्पण करून आरती म्हणायचं, मंत्र म्हणायचा, ओम गण गणपते नमः.
किंवा मग विघ्नहर्ताय नमः असा मंत्र म्हणून आरती करायची आणि आजच्या दिवसाची ही जी आहे उपवासाची सांगता करायची. चंद्रोदय झाला, चंद्राचं दर्शन घ्यायचं आणि हा जो आपला उपवास आहे तो सोडायचा. इतका साधा सोपा हा उपवास आहे तिलकुंद चतुर्दशीचा. हा महत्त्वाचा आहे आणि हे महत्त्व आणि पूजाविधी मी तुम्हाला सांगितली. जाता जाता एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आजच्या दिवशी गणपती बाप्पांना एक सुपारी अर्पण करायची. सुपारी पूर्ण कुंकवाने जी आहे ती लेपायची, पूर्ण लाल करायची आणि ही सुपारी ओम पशुपते नमः असं म्हणत जे काही तुमचं कर्ज आहे आत्तापर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही घेतलेलं, त्याचं स्मरण करून हे अर्पण करायचं आणि कर्जातून लवकरात लवकर मुक्तता व्हावी यासाठी हा अतिशय जालीम उपाय आहे. तोडगा आहे म्हणा हवं तर. कारण दर संकष्टीला तिथून पुढे ही सुपारी दर बुधवारी हीच सुपारी पाण्याने स्वच्छ करून गणपतीला अर्पण करायची आहे. चला तर मग व्हिडिओ आवडलेला आहे तर लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हा उपाय, हा व्हिडिओ आणि त्याचबरोबर पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून पुन्हा एकदा सर्वांना गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.